नमस्कार. कल्पकस्तुरी क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 4 डिजिटचं डिव्हिजन शिकणार आहोत. हे डिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे मॅथमध्ये. माझ्यासारखे अनेक महिला असतील ज्यांचं 10वी 12वी झालेलं आहे, मुलाचा पण अभ्यास घेता येत नाही का डिव्हिजन समजत नाही, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघून प्रॅक्टिस केली तर त्यांनाही डिव्हिजन मल्टिप्लिकेशन जमेल. आजूबाजूला 4 मुलं असतील तर तुम्ही त्यांचा क्लास घेऊ शकता आणि तुमची छोटीशी अर्निंग चालू होते. तर मॅथची प्रॅक्टिस करा. चला सुरू करूया व्हिडिओ आपला 4 डिजिटचा डिव्हिजन. आपण हा शेवटचा भाग घेऊ डिव्हिजनचा. याच्यानंतर मी काय करते, फ्रॅक्शन सुरू करू. म्हणजे जे सोपं आहे, पूर्ण सिलेबस आपल्याला 30 मे पर्यंत कंप्लीट करायचं आहे आणि मग आपण नवीन बेसिक मॅथचे व्हिडिओ सुरू करणार आहे. तर पहिलं आहे तुमचं 4536 डिवायडेड बाय 9. मी पूर्ण टेबल कव्हर केले याच्यामध्ये. तुम्ही टेबल असे लिहून घेतले आणि स्वतःची प्रॅक्टिस केली तरी डिव्हिजन येऊन जाईल. तर बघा 9च्या टेबल मध्ये 4 नाही का, 9 पेक्षा 4 छोटा आहे, मग आपण काय करतो, दोघांना भाग देतो. तर 9च्या टेबल मध्ये 45 आहे. किती नंबरला? 5 नंबरला. तो नंबर वरती लिहायचा. 9 5 चा 45. आता हे थोडं वेगळ्या टाइपचं एक्झाम्पल आहे, त्याच्यासाठीच मी घेतलं की तुमची सगळ्या प्रकारची काय झाली पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर 5 मधनं 5 गेले 0, 4 मधनं 4 गेले 0, वरचा आपला 3 खाली आला. आता मला सांगा या 9 पेक्षा 3 काय लहान, मग आता काय करायचं? इथे मुलं अडकतात. हे खूप बेसिक गोष्ट आहे आणि बऱ्याच माझ्याकडे क्लासला मुलं येतात, 9वीच्या मुलांना हे डिव्हिजन जमत नाही. तर हा 3 याच्यापेक्षा लहान आहे, मग काय करायचं? हा 6 पण खाली आणा, पण 6 डायरेक्ट तुम्ही खाली आणू शकत नाही. हा 6 खाली घेताना इथं काय द्यायचा? 0 द्यायचा आणि मग आता तुम्ही 36 ला भाग देऊ शकता. हे लक्षातच ठेवायचं, डोक्यात फिट करा ही गोष्ट की जेव्हा अशी एक संख्या लहान राहते, भाग जात नाही, तेव्हा काय करायची? शेजारची पण खाली आणायची. दोघांना भाग द्यायचा, पण शेजारची खाली आणताना इथं 0 द्यायला विसरायचं नाही. मुलं काय करतात, शेजारची खाली आणतात पण इथं 0 देत नाही, 0 देतात पण इथं खाली आणायला विसरून जातात, एक स्टेप मिस करतात, मग गणित चुकतं. ठीक आहे. आता 9च्या टेबल मध्ये 36 आहे. किती नंबरला? 4 नंबरला. लिहा तो नंबर इथं. 9 4 चा 36. 6 मधून 6 गेले 0, 3 मधनं 3 0 0. तसं हे एक्झाम्पल याच्यापेक्षाही सोपं आहे सोडवायला गेलं तर. 2 स्टेप मध्ये कंप्लीट झालं. फक्त तुम्हाला थोडीशे रूल्स लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे. दुसरं घेऊ. 3896 डिवायडेड बाय 9. आता पुन्हा 3 लहान आहे, आपली स्टेप फॉलो करायची. 38 ला भाग द्यायचा. 38 आहे का? नाहीये बाबा. मग 38 पेक्षा लहान कोण आहे तुमचं? 36 आहे. या किती नंबरला आहे? 4 नंबरला. 9 4 चा 36. 8 मधनं 6 गेले, किती उरले? 2. 3 मधनं 3 गेले 0. एरो द्यायचा व्यवस्थित. 9 आला खाली, किती झाले? 29. 29 आहे का इथं? नाही. मग त्याच्यापेक्षा लहान शोधायचा. मग कोण आहे? 27. किती नंबरला? 3 नंबरला. लिहा इथं. 9 3 चा 27. 9 मधनं 7 गेले, किती उरले? 2. 2 मधनं 2 गेले 0 0 आणि शेवटचा आला तुमचा कोण? 6. 26 आहे का टेबल मध्ये? नाहीये. मग 26 पेक्षा लहान कोण शोधायचं आपल्याला? संख्या. मग कोण घेता येईल? आता 27 चालणार नाही, एकनी मोठा आहे, चालणार नाही. मग कोणाला घ्यावं लागेल आपल्याला? 18 ला. किती नंबरला येतो? 2 नंबरला. 9 2 चा 18. इथं पुन्हा कॅरीचं, आणि म्हणून मी बेसिक पासून घेतलंय कॅरीचं सबट्रॅक्शन. जर तुम्हाला येत नसेल, असं सबट्रॅक्शन समजत नसेल, तर आधीचे व्हिडिओ बघा. कॅरीचं सबट्रॅक्शनचे पण मी 2-3 व्हिडिओ टाकलेले, त्याची प्रॅक्टिस करा मग इथे या. तर आता 6 चा किती होईल तुमचा? 16. 16 मधनं 8 गेले तर 8 राहतात. 2 चा 1 झाला, 1 मधनं 1 गेला, किती उरले? 8. 8 काय आहे तुमचा? रिमाइंडर. रिमाइंडर नेहमी अशी संख्या आली पाहिजे जी काय डिवायझर पेक्षा लहान आहे. समजलं? शेवटचं एक्झाम्पल आहे आपलं 4892
डिवायडेड बाय 9. आता इथे किती आहे 48 आहे. 48 आहे का नाही 45 घेऊ शकतो आपण. किती नंबरला 5 नंबरला. 9 5 चा 45. 8 मधनं 5 गेले किती उरले 3. 4 मधनं 4 0 वरचा 9 खाली 39. पुन्हा पुन्हा घ्यावं लागेल 36 ला. 9 4 चा 36. 9 मधनं 6 गेले 3 राहिले. 3 मधनं 3 गेले 0 वरचा आणला तुम्ही 2 किती झाले 32. 32 आहे का नाही. मग 32 पेक्षा कोण चालेल 27 कारण बाकी चालणार नाही. मग 27 किती नंबरला 3 नंबरला. 9 3 चा 27. पुन्हा कॅरीचं सबट्रॅक्शन आहे. आणि 8वी 9वीच्या मुलांना काय हे असं एवढं मोठं डिव्हिजन करायला नाही लागत. तिथले तिथं काटाकाटी करावं लागते. ते पण मी घेणार आहे की तुम्हाला समोरासमोर डिव्हिजन कसं करायचं. पण तुम्हाला आधी ही प्रॅक्टिस करावं लागेल. डायरेक्ट काटाकाटी येत नाही. मग मुलांना कॅल्क्युलेशनच जमत नाही. 9वी 10वीला तर अजिबातच नाही. मग 2 चं किती झालं 12. 12 मधनं 7 गेले किती राहिले तुमचे 5. 3 चं 2. 2 मधनं 2 0 0. तुमचा रिमाइंडर किती आला 5. क्वेश्चन हा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.